काय रे, काय समजतोस तू स्वतःला? तुझ्यासारखे ना खूप पाहिलेत. नादी नको लागू माझ्या. मी कोण आहे माहितीये? तारा. चल सोड वारा. यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. सर, कसं वाटलं तुम्हाला? माझं ना एक ड्रीम आहे की मी फिल्ममध्ये ॲज अ हिरोईन म्हणून काम करायचं. आणि अगर तुम्ही हा चान्स मला दिला ना, तर मी नक्कीच तुमची विश्वासपात्र बनेन. हो, मी एका मल्टिप्लेक्समध्ये CH म्हणून काम पाहते आणि त्याच सर्व पगारावरती मला बघायचं असतं माझं. अगर तुमच्या या प्रोजेक्टमध्ये मी अगर सिलेक्ट झाले, तर मी माझ्या जॉबला रिझाईन देईन आणि तुमचा हा प्रोजेक्ट साईन करेल. माझं ना एक ड्रीम होतं की राज सरांबरोबर पहिल्यांदा काम करायचं. आणि साक्षात तुम्ही माझ्या समोर. अनबिलिव्हेबल सर, अनबिलिव्हेबल. तुम्ही मला ऑडिशनला बोलवलं. माझा आनंद हा मावेना कुठेच, गगनात मावेना. कलाकार तुम्हाला बघण्यासाठी तरसत असतात आणि तुम्ही मला ऑडिशनला बोलवलं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सर, तुमच्याबरोबर अगर मला काम करण्याची संधी मिळाली ना, तर त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेन. येस, मी पाहिल्या तुमच्या फिल्म्स, मला आवडतात. आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये फ्रेंड्स विनिंगला जास्त प्रायोरिटी देता. सर, माझी आजी ना मला नेहमी म्हणायची, आकाशामध्ये जे राहणारे तारे आहेत ना, त्यातला मी एक तारा. मी माझ्या आई-वडिलांना नवसानी झाले. ते तारे आकाशामध्ये राहणारे असतात ना, ते कसे आपल्याला एक मंद मंद प्रकाशमय देऊन एक वेगळाच अनुभवती आनंद देऊन जातात, तशीच मी एक तारा आहे, अशी आजी म्हणायची. अगर ती संधी तुम्ही मला दिली ना, तर मी नक्कीच एक तारा, एक अभिनेत्री आणि एक स्टार म्हणून चमकेन. थँक्यू.